पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या पुण्यात सभा होते आहे आणि पुण्यात ड्रोन आणि पॅराग्लायडिंगलाही बंदी घालण्यात आलेली आहे। तर मोदींचे हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी लँडिंग होईल त्या ठिकाणी मॉक ड्रिल करण्यात आलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। तर महत्त्वाची अशी आपण बातमी पाहतोय, उद्या ही मोदींची महत्त्वाची अशी सभा पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 तारखेला पुणे दौऱ्यावर असणार आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून या ठिकाणी जे हेलिपॅड बनवलंय त्या ठिकाणी जे हेलिकॉप्टर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उतरणार आहे त्यापूर्वी सुरक्षा यंत्रणांकडून कशा पद्धतीने त्याची चाचणी केली जाते त्याचा हा आपण आढावा घेतो आहोत। जे मैदान आहे रेसकोर्सचं त्याच मैदानाच्या एका कोपऱ्यात हेलिपॅड बनवण्यात आलेला आहे आणि तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्यासोबतचे असलेले तिन्ही हेलिकॉप्टर उतरतील। एकूण 40 जणांची टीम जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असते आणि ती या हेलिपॅडवरती उतरणार आहे। त्यानंतर जवळच असलेल्या या रेसकोर्सच्या मैदानावरती स्टेजवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होतील आणि त्या ठिकाणी त्यांचं भाषण होणार आहे। याच्यासाठी म्हणून वेगवेगळ्या पातळीवर सुरक्षा यंत्रणा असेल, अग्निशमन दल असेल, एकूण सगळी पदाधिकाऱ्यांकडून केली जाणारी तयारी असेल आणि त्यातच जे हेलिपॅडचं नियोजन आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहतोय। एक हेलिकॉप्टर या ठिकाणी उतरलेलं आहे चाचणीच्या स्वरूपामध्ये आणि म्हणून कशा पद्धतीनं भव्य नियोजन जे आहे सभेचं ते आपण या ठिकाणी पाहतो आहोत आणि तशाच पद्धतीची तयारी या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे। तर मोदींच्या सभेवरून सुप्रिया सुळेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। तर अतिथी देवो भव, जेवढे पाहुणे येतील त्यांचं स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे आणि तुतारी वाजवून आम्ही प्रत्येक पाहुण्याचं आदराने स्वागत करू।